स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सामाजिक बांधिलकीतून प्रख्यात गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अक्कलकोट रोड MIDC येथील महालक्ष्मी बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या या शिबिरात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमातील मोठ्या संख्येने पत्रकारांनी सहभाग घेत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम केलबुडे आणि ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत पाटणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे, इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे, दैनिक सकाळचे संपादक सिद्धाराम पाटील, ABP माझाचे राजकुमार शास्त्री, दैनिक नवराष्ट्रचे संपादक राजकुमार नरोटे, डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, यल्लादास गड्डम, व्यंकटेश शिल्का आणि श्रीनिवास शिल्का यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी पत्रकारांचे काम अत्यंत धकाधकीचे व तणावपूर्ण असल्याने अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. समाजाप्रती असलेले आपली बांधिलकी जपत पत्रकारांसारख्या समाजाच्या महत्त्वाच्या घटकासाठी त्यांनी हाती घेतलेला हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरला. आजचा दिवस माझ्यासाठी प्रेरणादायी व त्याचबरोबर भावनिक असा आहे. स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या 60व्या जयंतीनिमित्त या एक असा उपक्रम घेण्याच्या जेव्हा आमच्या मनात आलं त्यावेळेला यामध्ये सेवा, आरोग्य आणि कृतज्ञता या 3 मूल्यांचं सुंदर असा संगम असलेला हा कार्यक्रम घेण्याचं आम्ही ठरवलं. पत्रकारिता हा समाजाचा एक जागता प्रहरी आहे. लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आपण पत्रकारितेला ओळखतो. आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण बातमी किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट घेतात. त्याचबरोबर पाऊस असू दे, ऊन असू दे, त्याची कुठलीही पर्वा न करता आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत त्याकडे आपण आपलं काम म्हणून लोकांची समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देतात. अशा आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा हेच मूळ हेतू आहे की हा एक केवळ कार्यक्रम नसून समाजासाठी झटणाऱ्या पत्रकारांसाठी व्यक्त केलेली आमच्याकडून एक कृतज्ञतेची भावना आहे. आज जे आम्ही तपासणी शिबिर इथे ठेवलेलं आहे त्यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजे कावीळ तपासणी, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, बरेचसे असे जे आजार आहेत की ज्याची आपल्याला नॉर्मल जे आपण रुटीन चेकअप करतो त्याच्यामध्ये आपण करत नाही आणि त्यामुळे काही प्रमाणात हे दुर्लक्षित होतं. आणि जसं डायबिटीज आणि ओबेसिटीचं कॅपिटल इंडिया होत चाललंय त्याचबरोबर या व्हायरल हेपॅटायटिसचंही तसं होत आहे. आणि ह्या व्हायरल हेपॅटायटिस म्हणजे हेपॅटायटिस B किंवा हेपॅटायटिस C ची जर तपासणी केली आणि ती तपासणी जर वेळेत केली आणि आपल्याला माहिती झालं की आपल्याला हा रोग आहे तर त्यापासून आपण लिव्हर सिरोसिस नावाचा एक मोठा आजार आहे ते आपण थांबवू शकतो. त्याचबरोबर नेत्र तपासणी आज आपण करतोय. फायब्रोस्कॅन नावाची एक तपासणी ठेवली. फायब्रोस्कॅन एक तपासणी अशी आहे की जी आपल्या सोलापूरमध्ये हे तपासणी ही सुविधा अवेलेबल नाहीये. त्यामध्ये आपल्याला लिव्हरला किती चरबी जमा झालेली हे कळतं. आणि एक नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या जुन्या काळामध्ये लिव्हर खराब झाले, किती टक्के खराब झालेले आहे किंवा लिव्हरला समज आहे का हे बघण्यासाठी सुई टाकून तपासणी करावी लागायची. पण आता तसं कुठलीही तपासणी न करता फक्त एक सोनोग्राफी सारखं प्रोब ठेवलं की आपल्याला त्या आजाराची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये मिळते. त्यामुळे आम्ही हा हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, लिव्हर फंक्शन टेस्ट, फायब्रोस्कॅन, त्याचबरोबर शुगर आणि पाटणकरां सरांचं एक लेक्चर याच्यावरती ठेवलेलं आहे. ताणतणाव व्यवस्थापन. आपल्याला माहिती आहे की स्ट्रेस हे खूप मोठं कारण आहे की कुठल्याही हृदयाच्या किंवा बाकीच्या आयुष्यातल्या मेन जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. तर कुठेतरी हा जर आपण ताणतणाव मॅनेज केलं तर पुढील आपल्याला मानसिक फक्त शारीरिक दृष्ट्या आपल्याला चांगलं राहून चालणार नाही तर मानसिक आरोग्य तितकंच महत्वाचं आहे. माझे दिवंगत वडील स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांनी आयुष्यभर माणुसकी, समाजसेवा आणि लोकशाहीच्या जिव्हाळ्याचे नाते जपले. त्यांचं मित्र परिवार खूप मोठं होतं. त्यांचं मूळ काम हे पत्रकारिते म्हणजे आपल्या प्रिंट मीडियाशी रिलेटेड होतं. त्यांचं स्वतःचं प्रिंटिंग प्रेस होतं आणि त्यामुळेच
सुराज्य नावाचं दैनिक त्याच्यानंतर माझ्या आजोबांनी त्यांच्या स्मरणार्थ ती सुरुवात केलेली होती. माझी एकच विनंती आहे की पत्रकार लोकांनो, आपण आपल्या आरोग्याची काळजी तितकंच घ्यायला पाहिजे जितकं आपण समाजाचं घेतोय. आणि आपल्या शरीराने दिलेले छोटे छोटे जे इशारे दुर्लक्षित करू नका. वेळेवरती तपासणी करा आणि उपचार घ्या. त्यामुळे अनेक गंभीर आजार पुढे जाऊन टाळू शकता. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी डॉक्टर कोठे यांच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक करत पत्रकारांसाठी मेडिक्लेम योजनेच्या दृष्टीने एखाद्या रुग्णालयासोबत टायअप करण्यासाठी पुढाकार यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. पत्रकारांच्या आरोग्याची खऱ्या अर्थाने डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी काळजी घेतली आहे. आज या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर त्यांनी आयोजित केलं. त्याबद्दल सर्वच पत्रकारांच्या वतीने मी पहिल्यांदा त्यांचं आभार मानतो. ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे यांनी स्वर्गीय तात्यांपासून कोठे कुटुंब समाजसेवेत अग्रस्थानी राहिले असून त्याच समाजाभिमुख परंपरेचा वारसा डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे समर्थपणे पुढे नेत असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. देवेंद्र कोठे आमदाराच्या रूपाने त्यांनी सोलापूरचे अनेक वर्षांचे प्रश्न, पिकाचा पिटूचा प्रश्न सुद्धा त्या तर्फेने सोडवला आणि हे सगळं सोलापूर बघतोय. आणि तितक्याच तर्फेनं गेल्या डॉक्टर साहेबांनी गेल्या अनेक महिन्यांपासून जे सामाजिक काम सुरू ठेवलंय. सोलापुरातल्या नागरिकांची काळजी घ्यायची, सोलापुरातल्या सर्वसामान्य गोरगरिबांना आपल्या डोळ्यासमोर हॉस्पिटल म्हटलं की येतं की गरिबांना लुबाडण्याचा कारखाना, पण ते बदलून एखादं हॉस्पिटल किंवा एखादा डॉक्टर समाजासाठी, समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी स्वतःच्या पदरचा पैसा खर्च करतो. हे दुर्मिळ उदाहरण फक्त तात्यांच्या घरातच बघायला मिळतं आणि त्याबद्दल मी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचे आभार मानतो. शिबिरामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट, हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी, रँडम ब्लड शुगर, संगणकीकृत नेत्र तपासणी तसेच फॅब्रोस्कॅन अशा अत्याधुनिक तपासण्या मोफत करण्यात आल्या. त्यामुळे पत्रकारांना एकाच ठिकाणी सर्वकष आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाली. यावेळी ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत पाठणकर यांनी धावपळीच्या जीवनात ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. पत्रकारितेच्या तणावपूर्ण कार्यपद्धतीत मानसिक आरोग्य कसे जपावे याविषयी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. जेव्हा ताण येतात, विशेषतः जेव्हा आपला जो आपत्ती याचं कव्हरेज करून येतो त्याला भिंगलेलं असतं, ताण आलेला असतो, तो तसाच विचवायचा नाहीये आणि दुसरी काहीतरी गोष्ट वापरून पण विचवायचा नाही. तर सहकार्याची बोला शेअर मागं डिप्रेशनचं पण म्हणलं, शेअर केल्यामुळे आनंद हा शेअर केल्यामुळे द्विगुण येतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले तर आभार वासुदेव इप्पलपल्ली यांनी मानले. डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकारांच्या आरोग्याला प्राधान्य देत राबविलेला हा सामाजिक उपक्रम उपस्थितांकडून आणि पत्रकारांकडून विशेष कौतुकाचा विषय ठरला.